भाजपचे आपले सक्रिय कार्यकर्ते शिदवाग आम्ही या ठिकाणी आलेले आमचे सर्व सहकारी संजय कोडगेजी, शहर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, प्रवीण साले, मिलिंद देशमुख, सदाशिव पुरी, दत्ता कोकाटे, विजय येवलकर, सचिन उमरेकर, मोहन सिंग तौर, आशीष नेरलकर, विजय गंभीरे, शीतल खांडेल, प्रेम कुमार पेरवानी, आज या प्रभागामध्ये आलेले सर्व माझ्या माता भगिनी, तरुण सहकारी उपस्थित मित्रांनो, श्री वाघ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो की आज गेल्या 5 वर्षापासून सातत्याने रावण दहनाचा हा कार्यक्रम आपण दरवर्षी नियमितपणे आजच्या विजयादशमीच्या दिवसावर आपण नियमितपणे पार पाडत आहात। आणि अमर राजूरकर यांनी विशद केल्याप्रमाणे रामाने रावणाचा दहन केलं, रावणाच्या म्हणजे अपप्रवृत्तीवर मात केली, हा आपल्या देशाचा इतिहास आहे। आणि म्हणून आज मोठ्या दिमागाने राम मंदिर अयोध्यामध्ये स्थापन करण्याचं काम आपले नेते नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं। अयोध्येमध्ये लाखो आणि कोट्यवधी लोकांच्या मनातली आस्था, मनातली भावना या निमित्ताने पूर्णत्वास गेलेली आहे। आणि म्हणून त्या देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांनी दिवाळी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर सगळे कर आपल्या जीवनावश्यक वस्तू असतील, अन्नधान्य असेल, कपडलत्ता असेल, सामान्य माणसाला या गोष्टीची गरज आहे त्याच्यावरचे कर कमी केलेले आहेत। औषधाचे जे कर होते, जे कॅन्सर सारख्या असाध्य गोष्टीवर औषधाला महाग पडायचं, ते औषध सुद्धा आता 0 कर करून टाकला, एकही पैसा कर भरायची गरज नाही आहे। त्यामुळे यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी आनंदाची एक दिवाळी धमाका आपल्या देशाच्या नेत्याने नेतृत्वाने आपल्याला या ठिकाणी करून दाखवलेला आहे। आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे, आगामी येणाऱ्या काळामध्ये भाजपाची सत्ता नांदेड महापालिकेवर आली पाहिजे, जिल्हा परिषदेत आली पाहिजे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने येणारी 5 वर्ष मोदी साहेबांच्या विकसित महाराष्ट्राचं जे स्वप्न आहे, विकसित देशाचं स्वप्न आहे, त्याच्यामध्ये विकसित नांदेड सुद्धा मागे राहणार नाही, हे पुन्हा मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचा। त्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा, दसऱ्याच्या शुभेच्छा, येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा। आपलं येणारं सर्व वर्ष सुखा समाधानाचं समृद्धीचं जावं, गरिबाच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण पाहिजे, त्याला संधी मिळो। आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या भागाचा विकास करण्याकरता आमच्या सर्व सहकार्यांना आपण ताकद द्याल, अशा प्रकारची अपेक्षा करतो। आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।